चपाती, भात, सुरमईची अंडी आहेत, परत माशाचा सार हा सुरमईचा आणि टोप भरून मासे आहेत. आहा नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आज आहे बुधवार आणि आज हा माशाचा दिवस. तर मम्मीने मस्तपैकी एवढं भारी बनवलं ना, कारण की मी जेव्हा झोपलेलो ना तेव्हा माका असं सुगंध सुटलेलो घरात माशाचा. एकदम ताजे ताजे मासे होते, सुरमई होती. तर मम्मीला आपण थोडक्यामध्ये माशाची रेसिपी सुद्धा विचारून घेऊया आणि मस्तपैकी माशाचा सार आणि फिश फ्राय दोन्ही सुद्धा बनवलेला. आणि आय थिंक संध्याकाळी भाऊजी, गणेश भाऊजी आणि कविता ताई सुद्धा येऊची आहेत. तर मम्मी आणि बाहेर बसली आहे, दादा वरती आहे, दादाला सुट्ट्या आहेत कारण की दादाचं इयर एंडिंगला कंटिन्यू काम चालू होतं. रात्री 2-2 वाजेपर्यंत कामावरती काम जोरदार सुरू होतं, त्यामुळे सध्या त्याला सुट्ट्या आहेत. आणि पपीन बघा नाचाकच घेतले, त्याला पण भूक लागली आहे पण अजून जेवची वेळ झाली नाही, 1:45 झालो. आणि चाळीमध्ये मासे सुकत घातले आहेत, सुकी मच्छी सुद्धा आणलेली, तर ते जवलो सुकत घातल्याने या, त्यामुळे मम्मी आणि पप्पा राखत बसले आहेत. आणि सोबत झंबुरा नुसता त्यांच्यावर खेळता. बाहेर पण मासेवाला आलेला आणि झंबुरान हट्ट केले की कुर्ले खेकडा खेकडा. तर बघूया आजचा दिवस आपला कसा जातोय. तर जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर बघूया आता पुढे काय काय घडतंय. ब्लॉग शेवटपर्यंत फक्त नक्की बघा. ताईक व्हिडिओ कॉल केलोय, बाय बघा कशी खेळतेय. बाय खेळण्यात रमला एकदम. अरे पळाला. हा टीव्हीवर कार्टून कंटिन्यू चालू असतं वाटतं, होय ना. बाय. बघल्यान ताई बरोबर वाईट गजाली मारून घेऊया. A few minutes later. आपण आलोय जेवायला आणि मस्तपैकी बारात काय काय जेवण आज. चपाती, भात, सुरमईची अंडी आहेत ना पप्पा, सुरमईची अंडी आहेत, परत माशाचा सार हा सुरमईचा आणि टोप भरून मासे आहेत. परत हे मासे कसे बनवले रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर मम्मी सांगशील ना नक्की. हा तर मग आपण नंतर कधीतरी नक्कीच आपण ती रेसिपी शेअर करूया. आता आधी खाऊन घेतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी झाली आहे. थांबा. अंड्याची भुर्जी पण, अख्ख्या अंड्याची. हा सोला घातलेली आहेत ना आतमध्ये, तर एकदम भारी. माशाचा सार मालवणी पद्धतीत म्हटला काय विषयच वेगळा. आणि सुरमईचा अंडा खाऊन बघतोय, सॉफ्ट एकदम भारी. मच्छी द्या मला. केवढं पीस आहे बघा, खाऊन बघतो. हा एक नंबर, शिजली पण भारी आहे. आंबट आणि रवा फ्राय केली आहे, आंबट बिंबट सगळं एकदम भारी लागतंय. मम्मीनी आणि पप्पांनी दोघांनी मिळून केल्याने या खूप भारी. आज पपीची बडबड चालू असतली, त्याला बदाम द्या, चपाती द्या, सुका भात द्या. हा घाल ना तिला. झंबुरा क्वीनचा कसला क्राऊन घालता, क्राऊन. इकडे बघ. जोरदार तयारी चालू आहे. काय म्हणते ती. जय श्रीराम. जय श्रीराम. हा नको. सर्वेश कुठे आहे. चिकन आणायला गेले. जय श्रीराम. ती तोडून टाकणार आहे, हा 15 तारखेला आपल्या झंबुराचा आहे वाढदिवस. ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर तिचं प्रिपरेशन चालू आहे. बर्थडे कसा करायचा, काय करायचं, काय विषय, काय सीन, ते सगळं चालू आहे. आणि ती आपली आणलेल्या वस्तू तोडून घेता एक एक करून, सगळा मोडूची सुरुवात चालू आहे.
तर जेवण बिवून झालं आणि मस्तपैकी जरा झंबुराकडे गेलोय, झंबुरावर खेळलंय आणि ते काय ते बड्डेचं प्रिपरेशन चालू आहे त्याच्यावरती बाय काय काय सांगत होती. आणि घरी येलं आणि घरी बाय हे सुके मासे पण होत. सुके मासे पण पप्पांनी आणलेले नाही. 100 रुपयाचे होते. कोण म्हणत एक वाटो म्हणजे दोन्ही ताटात पसरवून ठेवलं. 100 रुपयाला एवढे आहेत. विचार करा किती भारी. तर आता जेवण अंगारीला एकदम. तर झोपाची तयारी करूया आणि आपण भेटायला डायरेक्ट झोपून झाल्यानंतर 3 साना. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर मस्त बाहेर आलोय आणि बघतोय त्यांचं क्रिकेट. तू इकडून बॉल टाकतोयस तिकडे, तिकडे एक आजी बसली आणि तो तकडेतून बॉल टाकतो हकडे आणि आजी मागे बसली आहे. तो पण तकडेतून हकडे टाकता. हो बघा आजी कॅच. आजी ओरडा ना, ओरडा ना, आजी ओरडा ना. हो आजी, आजी ओरडा ना. ठोकतली आजी आता तुका बघ. घेऊन बघ चांगलेलं आधीच सांगितलेलं. ते जानबुटके गिरा ना आम्ही आहे ना. माझं पडलंच नाही, जास्त पडला. हा जास्त केलं आला ना पुढे. क्रिकेट वगैरे खेळत नाही आहेत पोरं कारण की त्यांना प्रणालताई ओरडते कारण बाबू झोपला नाहीये. झोपत नाही रात्रीचा, मग तो दिवसा झोपतो तर मग पोरं खेळतात तर चाव चाव सुरू असतो. म्हणून म्हटलं आपण घरी बसूया आणि जरा पेटीचा सराव करून घेऊया. म्हणून घराकडे येईल. तर टी व्हीवर जरा टाइमपास केलाय. नाश्ता बिष्टा सगळं करून झालेला. चला भेटूया सराव करताना थोडं भेटू. सराव करूक बसलंय आणि मम्मी कविता तावडे पिंट्याच्या औषध तो फोन इलो. जंबू राहिला जंबूला. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बोल शुभ संध्याकाळ. बोल ना. झोपेतून आली. झोपलेली तू. ए बाय झोपलेली तू. बाय कुठे आहे? बाय कुठे आहे? भाऊजी कुठे? आम्हाला सर्विस कुठे आहे? माझ्या साई बाबाने भंडारा केला. हा भंडारा कोण खाणार? कोण खाणार? तिथे वाजव मी. थांबा आईच्या फोनवर बोलून होते मग मी वाजवतो. तर देवाची पूजा बत्ती लावून झाली आहे. तर आता जाऊया बाहेर आणि बघूया मजा मस्ती. एवढा ओरडा खाल्लात आता तरी उद्या मॅच आहे. ट्रॉफीची मॅच. हे मागताय काय? प्लेअर मागताय? हो. तू कोणात रे? तिकडून पण यांना पळवलं नाही. सगळे बाहेर. जम्बुरी जम्बुरी. मला दे घेऊ म्हणते. अरे वा थँक्यू. एकच एकच. विश्रम दादाला पण देतात स्वतःहून. खाई उगावला रे. हे प्रदीप दादा घे तुला पण देते स्वतःच. जा शिवक स्वतःहून देते सगळ्यांना. घे म्हणते घे. मार 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 तुझा मार 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 धरून. खरं पडली. पागल आहे काय परी. तू एकटाच वाटता जेवण बनवता. काय गो काय म्हणतो? काय स्पेशल काय बनवतात? मच्छी भाकरी.
मच्छी ही बघ बाहेर जेवण बनव जेवणकार चेंज झाले आज आमच्याकडे मासे बारीक बनवतो हा एकदम जोरदार अरे काकी बनवता मी आपलं उगाच स्टाईल मारते अरे बापरे स्टाईल मारता या नाही नाही बरं बनवताना दिसलं ना म्हणजे बनवतो काकडी बनवते मच्छी ट्राय करता ओके ओके चला तर मित्रांनो ताई आज पण हिला मस्त पैकी आज जेवणाचा बेत हा गणेश भाऊजी पण इलेत आणि तिनं बसायचं तर वर काम करून घेतलं ना फिश फ्राय करता आणि भाकरे भाजता गोल 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 मम्मी पण आहे मम्मी येऊन जाऊन मासे परतता बाहेर मांजरीक सांभाळता मम्मी A few moments later. जेवण बिवून झालंय मस्त पैकी आज जेवण एकदम तुफानच झाला दुपारी पण आणि संध्याकाळी पण आणि संध्याकाळी ताई आणि भाऊजी इले जेवक मोठी ताई कायम सारखी येत नाही कारण की मोठी ताई राहते पनवेलला तर त्यामुळे तिला येणं शक्य होत नाही आणि बाय असल्यामुळे तर नाहीच नाही तर ताईने आलेले खूप मस्तपैकी जेवण वगैरे झालं गप्पा टप्पा मारल्या ताई इल्यावर कसला तागप होता आता पोतल्यावर जेवण बनवू मम्मी बरोबर मदत करू तर असा काहीसा आजचा आपला व्लॉग होता आता आपण व्लॉग जास्त लांबवूया नको व्लॉग आपण एंड करूया टी व्हीवरती मॅच सुद्धा चालू आहे आणि मॅच थोडी इंटरेस्टिंग होत चालली आहे तर मॅच सुद्धा बघायची आहे तर आता आपण व्लॉग लांबवूया नको एंड करूया जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील टाटा बाय बाय टेक केअर ओम साईराम